आज सकाळी मला मासा म्हणाला, माझा आज आहे क्लिनिंग डे भाऊ. सफाई सुरू, गंध उठला, किचनमध्येच बनला थेट ब्लॉग गुरु. मग आली ढोकळ्याची एंट्री, रेसिपी नाही फक्त झलक भारी. वाफेवरती फुगले ढोकळे बघून भूकच झाली दुप्पट सारी. आणि मध्येच छोट्या छोट्या गोष्टी, घरगुती किस्से, मोठी मस्ती. व्हिडिओ नाही हा फक्त कामाचा, हा आहे आपल्या रोजच्या आयुष्यातील गमतीशीर गोष्टी. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आता थंबनेलवरून तर नक्की समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय आहे. तर छान अशी मस्त सुरुवात आपली कवितेने झाली. कशी झाली कविता मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आजच्या व्हिडिओच्या रिलेटेडच ती अशी सुंदर कविता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली आहे. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की खरंच आपल्या घरात जे ॲक्वेरियम असतं, अर्थात जो फिश टँक असतो, तर तो स्वच्छ कसा करायचा बघा, काय करायचं. आता माझ्याकडे हा तसा बघाल तर बऱ्यापैकी मोठा असा मीडियम साईजचा टँक आहे, फिश टँक आहे ॲक्वेरियम. तर तो आज आम्ही क्लीन करणार आहे आणि हे क्लिनिंग आम्ही ना किती महिन्यांनी करतो, तर 7 to 8 मंथ नंतर आम्ही हे क्लिनिंग करतो अशा प्रकारे. तर बघा तो कसा साफ करायचा. जेव्हा तुम्ही आतलं म्हणजे जो अंडर भाग आहे तिकडचा क्लिनिंग करताना तेव्हा तुम्ही कुठलाही जसा डार्क सोप असतो ना, तुम्ही तो यूज करा. त्याच्यानंतर बाहेरची जी आउटर काच असते म्हणजे आतले जेव्हा ते सगळे चिकट-चिवट डाग जे असतात ना सगळे वेगवेगळे, तर ते गेले ना, की मग तुम्ही नॉर्मल आपल्या घरात जे हँडवॉश असतं, ज्याच्याने आपण हँडवॉश यूज करतो, हात-बीत धुतो, तर त्याच्याने क्लीन करायचं. मग बघा टँक जी आपली आहे ना, ती एक नंबर स्वच्छ होते. खरंच खूप स्वच्छ होते आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. आता मी ना लेमनचं हँडवॉश आणलं होतं घरी, तर त्याच्याने मी टँक स्वच्छ केली होती. त्याच्यानंतर हे दगडी वगैरे जे आपण ठेवतो, काही-काही लोकं मातीसुद्धा ठेवतात आणि पण ती नाही मी ठेवत. अशा प्रकारचे हे जे दगडी असतात तेच आम्ही ठेवतो. तर त्यांना पण छान हँडवॉश टाकून मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. या हँडवॉशचा जो इफेक्ट असतो तो थोडासा लो असतो. तर म्हणून ते क्लीनिंग तर ओके होतं तसं, पण दगडी पण होतात स्वच्छ छान. म्हणून मी शक्यतो ते लिक्विडच वापरतो. आपलं जे हँडवॉश असतं, तुम्ही कुठल्याही प्रकारचं जे हँडवॉश यूज करता, त्याच्याने तुम्ही छान टँक क्लीन करा. काही-काही वेळेस बाहेर असे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स मिळत असतील तुम्हाला क्लिनिंगसाठी. तुमच्यावरती आहे तुम्ही जशा प्रकारे क्लिनिंग कराल तसं. त्याच्यानंतर पप्पा आता त्याला छान मस्त सेट करतायत. ते म्हणजे जे टँक आहे ना, तर हे त्याला सेट करतायत आणि त्याच्यानंतर आमच्याकडे एकदम असे ओरिजिनल जे समुद्रातले शंख, शिंपल्या जे असतं ना, ते सगळं ओरिजिनल आमच्याकडे आहे. तर ते त्यामध्ये ठेवलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण छान असा मस्त आमची जी टँक आहे ना, ती मस्त अशी फिशनी भरलेली आहे. मस्त त्यात गोल्डफिश आम्ही गोल्डफिशच ठेवतो आणि एक ब्लॅक गोल्डफिश ठेवतो. तर अशा प्रकारचे आमचे मासे आहेत. थोडेसे कमी आहेत सध्या. बघू नंतर काय इन्क्रिमेंट करता येत असेल तसे आपण करू. पण आता तात्पुरतं मी तुमच्या सर्वांसोबत असं शेअर केलं आहे. पण किती स्वच्छ झालं आहे आपला टँक पूर्णपणे क्लीन झाला आहे. अगदी टँक नवीन असल्यासारखा वाटतोय की नाही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, की त्यामध्ये मी मस्त असा आहे ना ढोकळा बनवला होता आणि मी खरंच सांगू मी नेहमी पहिली स्वतः रेसिपी ट्राय करतो आणि त्यानंतरच मी ती तुमच्या सर्वांसोबत देतो किंवा तुम्हाला सर्वांना सांगतो. तर मी म्हटलं की पहिला आपण ट्राय करूया, नवीन पद्धत आहे. काय-काय वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स वापरून आपण बनवतोय. तर ढोकळा सांगू इतका सुंदर झाला होता ना, मी काय सांगू तुम्हाला. अगदी जसं बाजारात भेटतो बाहेर, अगदी तशाच्या तसा एकदम सुंदर टेस्ट आणि मस्तच आउटस्टँडिंग झाला होता. मी तुम्हाला नक्की एकदा रेसिपी ह्याची शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला पण ह्याची रेसिपी लवकरात लवकर हवी असेल ना, तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला नक्की ह्याची रेसिपी शेअर करेन अगदी रीतसर. म्हणजे मोजक्या अशा इन्ग्रीडियंट्सपासून म्हणजे फक्त बेसन पीठ न वापरता वेगवेगळे इन्ग्रीडियंट वापरून मी ह्याच्यामध्ये छान असं मस्त ॲड करून हा ढोकळा बनवला आहे. पण दिसतोय की नाही अगदी बाहेरच्यासारखा आणि फ्लफीनेस तर आउटस्टँडिंग एकदम सुंदर झाला आहे.
जसं की आता तुम्ही बघितलं जशा काही ज्या गोष्टी घडतात किंवा ज्या काही डेली ब्लॉग्समध्ये होतंय, तर ते मी तुमच्या सर्वांसोबत सध्या शेअर करतोय. आणि काय-काय अशा वेगवेगळ्या सर्व गोष्टी आज जसं की मी रेसिपी शेअर केली. रेसिपी शेअर नाही केलीये मी. जर ती तुम्हाला रेसिपी हवी असेल, तर खरंच मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या सर्वांसोबत एकदा नक्की ती रेसिपी शेअर करेन. की ती मी कसं बनवलंय, कसं काय केलंय वगैरे, वगैरे. ते एकदा मी नक्की तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन. आणि इतका फ्लफी आणि इतका सुंदर झाला होता, मी तुम्हाला काय सांगू. टेस्टला तर म्हणाल जसं बाहेरून आपण रेडीमेड घेऊन येतो ना, अगदी तसा झाला होता. इतका सुंदर झाला होता. माझ्याकडनं तर माझ्या ते दुसऱ्या-तिसऱ्यांदाच माझ्याकडनं ढोकळा एवढा सुंदर झाला असेल बाहेरच्या सारखा. अतिशय सुंदर टेस्ट आहे आणि फक्त बेसन वापरूनच नाही तो बनवला. तर काही-काही त्यामध्ये वेगळे इन्ग्रीडियंट्स सुद्धा मी ॲड केलेत आणि जे हेल्दी वगैरे असतात. सो तुम्ही पण नक्की मला सांगा जर तुम्हाला कोणाला हवा असेल त्याची रेसिपी, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी तुमच्या सर्वांसोबत एकदा तरी नक्की शेअर करेन. कारण दरवेळेस काय होतं, मी फक्त एक रेसिपी ढोकळ्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोडेड झालेल्या आहेत. जेव्हा छान असा फ्लफी आणि सुंदर रेसिपी झाली ना, ती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेली आहे. तुम्ही अजूनही बघितली नसेल तर नक्की जाऊन पहा. अ, आधीचे बरेच व्हिडिओज आहेत ढोकळ्यावरतीचे आपले. ओके. आणि आता पण मी तुमच्या सर्वांसोबत छान असा ढोकळा शेअर केलेला आहे आणि खूप सुंदर झालाय. खूप म्हणजे खूप सुंदर झालाय. ओके. त्याच्यानंतर फिश टँकची क्लिनिंग आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा सर्व गोष्टी असतात ज्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या. आणि ह्यामध्ये काय प्रॉब्लेम्स होतात माहितीये का? की काही-काही वेळेस डेली जे काही घडतं नॉर्मल जसं माणसाच्या आयुष्यात घडतं तेच माझ्यासोबत घडतंय. त्याच्यासोबत एवढं काही नाही माझ्यासोबत घडत, की बरेच जण अशा कमेंट्स सुद्धा मला येत असतात, की डेलीचं तू हे शेअर कर. तू डेली काय करतो सकाळी उठल्यापासून ते झोपल्यापर्यंत. सिरियसली अशा पण मला कमेंट्स येतात. तर म्हटलं जसं मी पण एक माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहात. जसं तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात, त्याच माझ्या आयुष्यामध्ये घडतात. असं नाहीये की मी स्वामी सेवा करतोय किंवा ह्या सर्व गोष्टी करतोय म्हणून माझ्या आयुष्यात खूप साऱ्या चांगल्याच गोष्टी घडतायत. असं अजिबात नाही आहे. ओके. त्याच्यानंतर आणखी एक मला बरेच जणांचे प्रश्न आले होते. की तू नेहमी व्हिडिओज अपलोड करतोस YouTubeवरती, बऱ्याच साऱ्या गोष्टी शेअर करत असतोस. तू कॉलेजला कधी जातोस? की नेहमी फक्त घरीच जेवण बनवतोस किंवा आईला आपल्या मदत करतोस? त्यांचं इंटेन्शन मे बी चांगलं असू शकतं. ते मी पॉझिटिव्हली घेतलंय. आता आय डोंट नो जो कोण दुसरा वाटेल त्याला कसं काय रिलीव्ह असेल आय डोंट नो. पण ती गोष्ट मी पॉझिटिव्हली घेतलेली आहे आणि म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्हली इफेक्ट पडलाय. तर मला तुम्हाला उत्तर द्यायचंय, की सर्वप्रथम तर मला माहिती आहे, की मी आता माझे एच-एस-सीचे बोर्ड्स आहेत. 12वी आहे मी आणि फेबला त्याची परीक्षा स्टार्ट होणार आहे. तर माझा एक असा प्रयत्न आहे, की जरी माझे बोर्ड एक्झाम स्टार्ट्स असतील, तरी सुद्धा इथे YouTubeवरती व्हिडिओज थांबता कामा नये. म्हणून मी काही टॉपिक्स शूट्स करून ठेवतोय. जेणेकरून ते मला तुमच्याबरोबर फेबमध्ये शेअर करता येतील. डेली नाही, पण एक दिवस आड करून तरी ॲट शेअर करता येईल. तुमच्यापर्यंत व्हिडिओ तो पोहोचवता येईल. कारण खूप जण असतात अशी वाट बघणारी. खूप जण आहेत, की आता कालच मकर संक्रांतीचं एक आपलं हे घ्या, उदाहरण घ्या, की व्हिडिओ टाकला नाही त्याला व्हिडिओ कधी येणार आहे संक्रांतीचा, पूजेचा वगैरे, वगैरे. खूप त्याच्यावरती प्रश्न आले. कम्युनिटीमध्ये आले, Instaला आले डीएम्स त्याच्यात बरेच असं काय-काय असतं. पण म्हणून मग माझा असा प्रयत्न सुरू आहे, की मी तुमच्यापर्यंत फेबमध्ये असं काही होता कामा नये, की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीये वगैरे. तर मग ते शूट्स करून ठेवतोय आणि प्रश्न राहिला कॉलेजचा, तर सध्या माझ्या कॉलेजला हॉलिडे आहे. ओके. हॉलिडे म्हणण्यापेक्षा ओके हॉलिडेज आहेत सध्या माझ्या कॉलेजला. तर जर कॉलेजलाच मध्ये हॉलिडे असेल, तर मी जाऊन तिथे काय करू? झाडू मारू? काहीही म्हणजे लिटरली म्हणजे जर तुम्हाला कोणाबद्दल चांगलं जरी बोलता येत नसेल किंवा कोणाबद्दल चांगलं तुम्हाला चित्ता सुद्धा येत नसेल, तर कोणाला एवढं पण इम्पॅक्ट नसतं करायचं, की समोरचा माणूस एकदम डिस्टर्ब होऊन जाईल किंवा समोरच्या माणसाला काही सुचेनासे होणार. असं तरी नका करू. देव बसलाय, देव प्रत्येक गोष्ट बघतोय आणि आता ही शेवटी तुमच्या कर्माची गोष्ट आहे, जी तुमचं कर्म ह्याच्यात तर तुम्ही जर कोणाचं मन दुखवताय किंवा तुम्ही कोणालाही काही बोलून त्याचं मन दुखवताय, तर ऑब्व्हियसली हे चुकीचंच आहे किंवा ही चूकच आहे किंवा हे वाईट कर्मच आहे. जर आणि सगळ्यात मोठं तरी मी तर म्हणेन कोणाचं मन दुखवणं हे मोठं पाप असतं किंवा मोठं महाकर्म घाण असं मला तर वाटतं. आणि जर तुम्ही कोणाला दुसऱ्याला असं इम्पॅक्ट करून जर तुम्ही सारखं दुसऱ्याला हे करत असाल ना, तर ते खूप चुकीचं आहे. मी इथे कोणाचंही नाव घेणार नाही. कोणाचंही म्हणजे कोणाचंच नाव घेणार नाही. मला कोणाला त्या गोष्टीचं हे काही गोष्टी हे नाही करायच्या किंवा काही सर्व गोष्टी मला करायच्या नाहीयेत. पण माझे एक म्हणणं होतं, की जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय मला आणि काय अशी लोकं असतात आयुष्यामध्ये जे
म्हणजे कोणाला त्याचा सक्सेस मिळाला, की हा बाबा हा माणूस कुठेतरी सक्सेस करतोय किंवा हा माणूस कुठेतरी पुढे-पुढे जातोय, वरती जातोय. म्हणून त्या व्यक्तीला पाठी हिणवत बसणं किंवा त्याच्यावरती काही ना काहीतरी गोष्टी बोलत बसणं किंवा त्याला पाठी खेचण्याचा प्रयत्न करणं, ह्या गोष्टी खूप चालतात आणि ह्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव मला YouTubeवरती आल्यापासूनचा आहे. आणि त्या गोष्टीला फेस करत मी माझा सक्सेस गाठणार आहे. आणि त्या माणसांचं तुम्ही काहीही बोला, सतत कमेंट करा, काही करा, मला शून्य फरक पडत नाही. पण माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं, तुम्हाला ह्या गोष्टीचं एकदा उत्तर देणं. मी एकदा उत्तर देईन, दोनदा उत्तर देईन, तीनदा उत्तर देईन. पण आता मी शेवटी काय बोलणार याच्यावरती? कारण सगळ्या लिमिट्स क्रॉस झालेल्या असतात अशा सिच्युएशनला, असं मला तरी वाटतं आणि त्यांनी त्या केलेल्या आहेत. मी कोणाचं इथे मी पुन्हा एकदा तेच सांगतो, कोणाचं इथे नाव डिलीट नाही करत आहे किंवा काही करत नाहीये. मी सिंपली जे आहे ते सांगलं. मी म्हणजे जी कमेंट सुद्धा जी दाखवली तुम्हाला फ्लिपमध्ये, तर त्याचं ह्याच्यात मी नाव सुद्धा ब्लिक केलेलं आहे. त्यांचं नावही त्यांना मी दाखवले नाही. शक्यतो मला नाव दाखवायला पाहिजे होतं, कारण असा माणसानं सुद्धा समजलं पाहिजे, की ते किती चुकीचं किंवा कशा काम करत आहेत. तुम्हाला व्हिडिओज बघायचे तर बघा, नाही तर नका बघू. मला काय करायचंय? या सर्व अशा गोष्टी आहेत. तर असं छान आजचा आपला व्हिडिओ होता. काही फिश क्लीनिंग बद्दल मी तुमच्यासमोर सांगितलं. तर तुमच्याकडे एक्वेरियम असेल तर तो कसा क्लीन करायचा, त्याच्याबद्दल काय-काय क्लीनिंग मेथड्स असतात, तर त्या काय करायच्या. ओके. तर ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलंय. त्याच्यानंतर बरेच ढोकळा रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. ओके. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.